नमस्कार, मी मुकुंद गुरनोले स्वागत करतो नवीन व्हिडिओमध्ये. आज मिनघरी या गावामध्ये गुरुदेव सेवा मंडळाचं इथं बघू शकता तुम्ही आज कार्यक्रम होतं. त्याबद्दल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव मिनघरी गावामध्ये आयोजित केला आहे. त्यासंबंधी आपण चर्चा करूया. माझ्यासोबत कॅमेरामॅन उपस्थित आहेत. आता संपूर्ण इथं कार्यक्रम वगैरे झालेला आहे. तर आपले इथले जे काही कार्यकर्ते आहेत ते आपल्यासोबत कार्यक्रमाबद्दल थोडक्यात माहिती देतील. विचारूया आपण कार्यक्रमाचं नियोजन कसं करत असतं. एवढी मोठी पब्लिक वगैरे येते, तर आपण कार्यक्रमाबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया. माझ्यासोबत इथले कार्यकर्ते उपस्थित आहेत, परिचय द्या. माझं नाव नीलकंठ गहाणे आहे. काय सांगाल आजच्या कार्यक्रमाबद्दल? वसंत पंचमीचा कार्यक्रम हा दरवर्षीप्रमाणे यंदाही करण्यात आला. त्याच्यामध्ये सुश्री साध्वीजी महाराज यांच्या शुभ हस्ते आणि त्याच्यात एक पुन्हा चन्ने महाराज म्हणून कीर्तनकार होते आणि त्या कीर्तनाचा स्वाद लोकांनी घेतला. तर पुन्हा उपस्थित आहेत. कशाचा काउंटर आहे हा? वर्गणीचा आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी वर्गणी फाडत आहोत आम्ही. गेल्या वर्षीपेक्षा यंदाची बरी झाली. भरपूरच आहे वर्गणी. कसे कार्यक्रम करत असता मग? कार्यक्रमाचा आजचा माहोल कसा होता? आजचा चांगला होता. दरवर्षीप्रमाणेच यावर्षी नाही का चांगला झाला. बहुसंख्येने उपस्थित होते चांगला झाला यावर्षी. काय सांगाल तुम्ही? आजच्या कार्यक्रमाची वैशिष्ट्य म्हणजे या सिंधेवाड म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातच नाही का इतका शिस्तबद्ध कार्यक्रम कुठेच होताना दिसत नाही. भंडारा, नागपूर, जे नारायण टेकडीला जे जुळलेले कार्यकर्ते आहेत ते सुद्धा इथे येतात व आजूबाजूच्या परिसरातील चांगले म्हणजे लोक येतात. कालपासून म्हणजे नामजपाचा कार्यक्रम सुरू झाला. आज त्याची सांगता झाली आणि चन्ने महाराज म्हणून होते ते गोंदिया जिल्ह्यातले, त्याच्या हातानं काला झाला आणि आता म्हणजे गावाचा सपोर्ट खूप आहे. गावाचा सपोर्ट आहे. कार्यकर्त्याची मेहनत आहे आणखी त्याच्यामध्ये. कार्यकर्ते खूप मेहनत घेतात. काय सांगाल आजचा आनंद? मग आनंदात काय सांगू आता. आपल्या ह्या वसंत पंचमीच्या दरवर्षीप्रमाणे कार्यक्रम होतो, त्याच्यात लोक सहभागी होतात. आज वसंत पंचमी निमित्त साध्वीजी महाराज रामटेकचे दरबारचे आले होते. तसेच चन्ने महाराज यांच्या हस्ते कीर्तनाचा कार्यक्रम झाला. गोपालकाला झाला. आता आपल्या जेवणाचा कार्यक्रम चालू आहे. जेवणाचा आस्वाद घेत आहेत लोक. बस एवढंच सांगू शकतो मी. धन्यवाद. सांगाल कार्यक्रमाबद्दल? परमपूजनीय श्री सद्गुरू बालयोगी छोटूजी बाबा यांचा दरवर्षी कार्यक्रम वसंत पंचमीला होतो आणि त्या कार्यक्रमाला बाहेरचे लोक बरेचसे उपस्थित राहतात. आणि दरवर्षीप्रमाणे चन्ने महाराजजी सुद्धा आले आणि बहुसंख्येने दरवर्षीपेक्षा बहुसंख्येने लोक उपस्थित होते कार्यक्रमाला. त्याचा जेवणाचा आस्वाद, कीर्तनाचा आस्वाद, सगळ्या गोष्टीचा आस्वाद. आणि बाहेरून आपले दरबारचे जुडलेले कार्यकर्तेसुद्धा नागपूरवरून, भंडाऱ्यावरून, MP मधून सुद्धा आलेले होते. कार्यक्रम तर आपला नेहमी चांगलाच होत राहते मिनगरीमध्ये. गुरुदेव सेवा मंडळाचा कार्यक्रम म्हणला तर एक नंबरवरच आहे. सर्व व्यवस्थित खाणं, आपलं जेवण, कोणता कार्यक्रम पद्धतशीर शांततेमध्ये पार पाडते. शिस्त म्हणजे खूप शिस्त असते इथं. तुम्हाला जे सूचना फलक वगैरे लिहिले दिसत असतात की स्वयंपाकगृह आहे, ह्या परवानगीशिवाय कुणी आत येऊ नये. म्हणजे बाहेरचा जरी माणूस आला तरी त्याला इथे अंदर जाण्यासाठी परवानगी म्हणजे घ्यावी लागते. एवढी शिस्तबद्ध या मिनघरी गावामध्ये कार्यक्रम चालत असतो. तर आता संपूर्ण उपस्थित आहेत आपल्यासोबत जे स्वयंपाकगृहामध्ये आहेत ते संपूर्ण उपस्थित. नाव सांगा. नाव? प्रकाश पांडुरंग गिरटकर, नवरगाव. कशाची सेवा असते तुमची इथं? स्वयंपाकाची सेवा आहे. हो, किती दिवसापासून कार्यक्रम चालत असतो? 3 दिवसापासून. तर काय सांगाल एवढा मोठा कार्यक्रम आणि आनंद वगैरे कार्यक्रमाबद्दल? कार्यक्रम चांगल्याने चांगलाच होते आणि देवाचा होय. हां,
त्याच्यामुळे चांगल्यानं चांगलाच होतं. धन्यवाद खूप खूप. कार्यक्रमाची सेवा आपली गंज घासणे, पाणी वाळणे, मदत करणे, हे दरवर्षी 3-4 वर्ष ते आता 10 वर्षाचा काळ झाला. चांगली सेवा करत चालू आहे. कार्यक्रम चांगला घडत आहे. आमची हे सेवा चालू आहे. बस. कार्यक्रम नंबर होऊन राहिला आहे. म्हणजे स्वयंपाकगृहामध्ये तुमची सेवा असते. हां हां. तर पुन्हा इथं कार्यकर्ते उपस्थित आहेत. आता इथं भाजी वगैरे घेत आहेत, तर जाणून घेऊया. काय सांगाल तुम्ही कार्यक्रमाबद्दल, तुमचा परिचय वगैरे? माझा परिचय माझा परिचय विलास आंबडर. मी या सगळ्या कार्यात म्हणजे जिकं हातभार लावण्याचा प्रयत्न करतो. सगळे आपल्याला सहकार्य जे काही म्हणलं ते सगळे वेळेवर सगळे हे करतात. सगळं आनंद काम होत आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा आपल्यासोबत उपस्थित आहे तिथले सेवक. काय सांगाल तुम्ही, म्हणजे कोणतं काम असते तुमचं? काय नाही, इकडं स्वयंपाकगृहात मदत करणे, स्वयंपाकाला भांडे नेणे आणणे, तांदूळ पीठ जमा करणे, हे आता 3 दिवसापासूनची सेवा चालली आहे. खूपच चांगली आहे, उत्तम आहे. म्हणजे सर्वांना कामे वाटप करून दिलेले? हां हां. पण सेवा खूप आनंददायी आहे. म्हणजे असं नेहमी कार्यक्रम होत राहावा देवाधर्माबद्दल, बस हीच अपेक्षा आहे. आपण आलेलो आहोत स्वयंपाकगृहामध्ये. तर स्वयंपाकगृह आल्यानंतर इथे तुम्हाला महाप्रसाद घेताना जे गावातील मंडळी आहे ते तुम्हाला इथे दिसत असतील. तर गावातल्या ज्या काही संघटना आहेत त्या संपूर्ण संघटना कार्यक्रमामध्ये आपलं सहभाग, आपली सेवा वगैरे देत असतात. तर आता आपल्यासोबत उपस्थित आहेत, आता जे आपल्यासोबत उपस्थित आहे छत्रपती युवा फाउंडेशनची आता जे संपूर्ण टीम आहे आपल्यासोबत उपस्थित आहे. परिचय द्या. परिचय. किशोर काशीनाथ गायकवाड, राहणार मिनघरी. काय सांगाल कार्यक्रमाबद्दल? अतिशय सुंदर असा कार्यक्रम दिनांक 22 आणि दिनांक 23/1/2026 पासून आपल्या मिनघरीमध्ये गुरुदेव सेवा मंडळ इथं चालू आहे. परिचय द्या. नमस्कार, मी संतोष गोमाजी लोहट, मिनघरी या गावचा रहिवासी आहे. आज आणि काल या 2 दिवस वसंत पंचमीच्या पावन पर्वावर परमपूज्य बालयोगी छोटूजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या आमच्या मिनघरी ग्रामामध्ये पूर्वीपार राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आणि सद्गुरू नारायण स्वामीजी महाराज यांच्या पुण्यतिथीचा महोत्सव हा पूर्वापार चालू आहे. आणि जेव्हापासून छोटूजी महाराज या गावामध्ये त्यांचे पदस्पर्श झाले तेव्हापासून आणखी जास्त उत्साहाने आणि खूप मोठ्या प्रमाणात या गावामध्ये वसंत पंचमीच्या पर्वावर, दरवर्षी वसंत पंचमीलाच हा कार्यक्रम होतो. यामध्ये बालयोगी छोटूजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि सद्गुरू नारायण स्वामीजी महाराज यांच्या पुण्यतिथीचा महोत्सव आम्ही एकत्र साजरा करत असतो गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून. आणि गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी महिनाभरापासून मेहनत घेतात. त्यामध्ये आपल्या मंदिराची पेंटिंग असेल, गावात स्वच्छता असेल, विविध माध्यमातून ते सेवा देत असतात. आणि गावातल्या युवकांचा, विविध संघटनांचाही त्यामध्ये सहकार्य असतो. म्हणजे खास करून शेवटच्या दिवशी बाकीच्या संघटनांचा सहकार्य असतो, पण सर्वात महत्त्वाचं म्हणलं तर गुरुदेव सेवा मंडळाचे जे परिश्रम आहे ते या कार्यक्रमासाठी खूप मोठे आहे. धन्यवाद. तर माझ्यासोबत उपस्थित आहेत इथले पुन्हा एकदा सेवक. काय सांगाल तुम्ही कार्यक्रमाबद्दल? काही नाही, 2 दिवसाचा कार्यक्रम असते. 22-23 जानेवारी 2026. 22 तारखेला नामजपाची सुरुवात होते. सकाळला 8 किंवा 9 वाजता चालू होते दरवर्षीप्रमाणे. वसंत पंचमी म्हणून कार्यक्रम राहते इथं. 23 तारखेला सकाळी आरती प्रार्थना आणि रामधूनचं आयोजन केलेलं असते. इथं रामधून होते. त्याच्यानंतर रामधूनवरून आल्यानंतर नामजपाची पुन्हा समाप्ती होते. त्याच्यानंतर कीर्तन चालू होते. परिचय द्या. परिचय. माझं नाव राजेंद्र गोकुलदास गुरनुले, मिनघरी. आणखी काय सांगाल, कोणती सेवा आहे तुम्हाला? माझी सेवा आहे गेट नंबर 2मध्ये. गेट नंबर 2वर माझी ड्युटी आहे. आणि स्वयंपाकगृह म्हणजे जसं जेवणाचं नियोजन सांभाळणे. काय सांगाल तुम्ही कार्यक्रमाबद्दल? आजचा यावर्षीचा हा कार्यक्रम 22-23 जानेवारीला झाला. उत्कृष्ट असा शिस्त पद्धतीत आणि शांततेत पार पडला. आणि या कार्यक्रमात
आमच्या ग्रामवासीयांनी सुद्धा उत्कृष्ट सहकार्य केलं. दरवर्षीसारखं शांततेत कार्यक्रम पार पडला आणि तसंच दरवर्षी कार्यक्रम हा आम्ही आयोजित करू. नियोजन कसं करत असता? नियोजन हा इथले जे सेवक मंडळी आहेत ती महिन्यापासून इथं परिश्रम करतात. त्यांच्या परिश्रमातूनच हा सगळा कार्यक्रम होत असते आणि ग्रामवासी मंडळीसुद्धा 2 दिवशी आम्हाला मदत करतात. तर माझ्यासोबत पुन्हा उपस्थित आहेत इथले कार्यकर्ते. परिचय द्या. मी मंगेश नानाजी बेले, श्री दत्तगुरू बालयोगी छोटूजी महाराज अंबाळा रामटेक येथील गुरुदेव भक्त आहे. आज वसंत पंचमीच्या पावन पर्वावर आणि रामटेक येथील सुश्री साध्वीजी महाराज यांच्या पावन उपस्थितीमध्ये वसंत पंचमीचा तसेच बालयोगी छोटूबाबा यांच्या पुण्यतिथीचा आणि राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम इथे संपन्न झाला. मिनगरी परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. बहुसंख्य भाविकांनी सुश्री साध्वीजी महाराज यांचा आशीर्वाद घेतला. बालयोगी छोटूजी महाराज यांचा इथं खूप मिनगरी येथे सहवास लाभलेला आहे आणि खूप मोठ्या संख्येने इथं भाविक भक्त आहेत. माझ्यासोबत इथं उपस्थित आहेत सेवक. परिचय द्या. परिचय. माझं नाव गणेश गुलाबरावजी मेश्राम. मागील कित्येक वर्षापासून मिनघरी स्थळी श्री साध्वीजी महाराज नारायण टेकडी अंबाळा यांच्या हस्ते मिनघरीमध्ये हा मागील कित्येक वर्षापासून कार्यक्रम होत आहे वसंत पंचमीचा. आणि या वसंत पंचमीच्या कार्यक्रमानिमित्त जे नारायण टेकडीचे जुळलेले सद्भाविक गुरुदेव भक्त आहेत ते मग मध्य प्रदेश बालाघाटपासूनचे असो, मग भंडारा जिल्हा चंद्रपूर इथपासूनचे या महाप्रसादाचा आणि कीर्तन श्रवणाचा लाभ घेण्यासाठी इथं उपस्थित होत असतात. आणि श्री साध्वीजी महाराज यांच्या हस्ते काल म्हणजे 22/1/2026 इथं 8:30 वाजता नामजपाचा कार्यक्रम, अखंड नामजपाचा कार्यक्रम इथं सुरू झाला. आणि अखंड नामजपाच्या कार्यक्रमाच्या समाप्तीपर श्री चन्ने महाराज गोंदिया यांचा कीर्तनाचा कार्यक्रम इथं झाला. आणि कीर्तनाचा कार्यक्रम इथं होत असताना नामजपाचं महत्त्व काय आहे आणि नामजपाचं महत्त्व हे सर्व गुरुदेवी भक्तांनी किंवा ग्रामस्थांना चन्ने महाराज यांनी त्यांना त्यांचा महत्त्व कळवले. आणि त्या नामजपाच्या माध्यमातून या आपल्या जीवनाच्या 21व्या शतकामध्ये आपण विज्ञानाचं कुठंतरी तऱ्हेनं जगतोय आणि अध्यात्माचा कोल कुठंतरी आज इथं संपत चाललेला आहे. आणि या अध्यात्माचा आज नामजपाचा स्वतःच्या जीवनामध्ये उतरवून आपल्या जीवनाचा कसं एक अध्यात्माच्या रूपाने आणि म्हणजे जीवनाचं कसं एक सामर्थ्य आणि एक कसं जीवनाला सुंदर करता येईल असे चन्नेजी महाराज यांनी कळवलं. आणि मी सर्व सद्भाविक गुरुदेव भक्तांनी तसाच समस्त मिनघरीवासीय ग्रामस्थांना तसेच वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, आज इथं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, समर्थ आडकुजी महाराज, दत्तगुरू बालयोगी छोटूजी बाबा इथं त्यांच्या इथं जसा म्हणजे सोहळा इथं पुण्यस्थिती सोहळा इथं मिनघरी येथे झाला. आणि इथं चन्ने महाराजांनी नामजपाचं महत्त्व पटवून दिलं. त्या नामजपाचं महत्त्व स्वतःच्या जीवनामध्ये उतरवून त्यांनी प्रत्येक मिनघरीतले ग्रामस्थ असो किंवा माझा आवाज जिथपर्यंत पोहोचते त्या नामजपाचा लाभ घेऊन स्वतःच्या जीवनाला एक नवी भरारी आणि स्वतःच्या जीवनाचं कुठंतरी एक सामर्थ्यवान बनवावं आणि स्वतःच्या जीवनाला एक मनुष्य रूपामध्ये कुठंतरी अवतरित करावं. मी एवढंच बोलतो आणि समस्त गुरुदेव भक्तांना
हा 2026 नवीन वर्ष आणि हा सुखसमृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. माझ्या गुरुदेव चरणी, दत्तगुरु चरणी, आडकुजी बाबा चरणी, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि इथंच मी माझं संपवतो. धन्यवाद, खूप खूप माहिती दिली. पुन्हा एकदा माझ्यासोबत इथले जे कार्यकर्ते आहेत उपस्थित आहेत. तर मग आज जेवण म्हणजे महाप्रसाद आहे, काय काय आहे मग? महाप्रसादामध्ये आलू वांग्याची भाजी आहे, वरण भात आहे, पोळी आहे आणि स्वीटमध्ये बुंदा पण आहे. आणखी म्हणजे कसं नियोजन करत असता? येतं 1 महिन्याच्या अगोदरपासूनच नियोजन होते. आवाज वगैरे बसला दिसतोय. हो. हां. तर आणखी म्हणजे कशा पद्धतीने किती साधारण किती लोक इथं महाप्रसाद घेतात कार्यक्रमाच्या दिवशी? जवळपास 3000 लोक घेत असतील. हो.